तू आणि कही एकण विचारिसी, एत संभ्रमे झुंजुआलासी, आणि सकणवपणे निघालासी मागुता जरी. आणखी एका गोष्टीचा तू विचार करीत नाहीस. येथे तू मोठ्या तयारीने युद्धासाठी आलास, आणि आता जर दयाळूपणाने माघारा परत फिरशील, युद्धासाठी तयारी करून आलास आणि आता जर तू दयाळूपणाने करुणा प्रगटली म्हणून माघारी फिरशील, तर तरी तुझे ते अर्जुना या वैरिया दुर्जना का प्रतया येईल मना सांगे मज. तर तुझे दयाळूपण या दुष्ट वैऱ्यांच्या मनाला खरे वाटेल का? सांग बरे. खरे वाटेल दयाळूपणाने? अरे भ्याला म्हणतील. ते म्हणतील गेला रे गेला अर्जुना मा बिहाला, हा सांगे बोल उरला निका काही. ते म्हणतील गेला रे गेला अर्जुन आम्हाला भिवून पळाला, असा लोकांचा ठपका तुझ्यावर राहिला तर तो चांगला का? सांग. भिवून पळाला, अरे कशाची दया. लोक सायासे करुणी बहुते, काव्यच्वे चित्ती आपुली जीविते, परिवाडविती कीर्तिते धनुर्धरा. धनुर्धरा, लोक अनेक कष्ट करतात किंवा प्रसंगी आपला प्राण खर्चितात, पण कीर्ती वाढवितात. रघुकुल रीत सदा चली आई, प्राण जाई पर वचन न जाई. कीर्ती वाढवतात काही झालं तरी, अपकीर्ती नाही. प्राण गेला तरी चालतं, पण कीर्ती वाढली पाहिजे, त्याला पुण्य म्हणतात. ते तुझ अनायासे अनकळीत जोडली असे, हे अद्वितीय जैसे गगन आहे. ती कीर्ती त्रैलोक्यात हे अमर्याद आकाशाप्रमाणे तुला आपोआप नकळत मिळाली आहे. अरे तू फक्त युद्धाला उभा राहा, तुला कीर्ती वरमाला घालण्याकरिता तयार आहेस आपोआप. तैसी कीर्ती निसीम तुझी ठाई निरुपम, तुझे गुण उत्तम तिही लोकी. तुझे उत्तम गुण तुझ्या ठिकाणी अप्रतिम आहेत, व त्याप्रमाणे त्या गुणांची कीर्ती त्रैलोक्यात अतिशय आहे. अरे आज त्रैलोक्यात तुझी कीर्ती आहे, तुझ्याजवळ तेवढं भांडार आहे सद्गुणांचं. दिगंतीचे भूपती भाट होऊन वाखाणिती, जे ऐकलिया दचकती कृतांताधिक. देशोदेशीचे राजे भाट बनून तुझे उत्तम गुण वाखाणतात, ते ऐकून यमाधिक घाबरतात. अरे यमराज देखील तुला आज घाबरतोय. आज घाबरतोय. देशोदेशीचे राजे देखील तुला घाबरून भाटाप्रमाणे तुझी स्तुती करतायत. म्हणजे एवढं मिळवलंय आणि पुढे कीर्ती उभी आहे त्रैलोक्यात नाव होण्याकरिता. ऐसी महिमा घनवट गंगा जैसी चोखट, जिया देखी जगी सुबट वाट झाले. तुझे शूरत्व आणि गुण यांच्या कीर्तीची थोरवी गंगेच्या पाण्यासारखी निर्मल घनदाट वाहत आहे. ती थोरी पाहून ऐकून जगातील वीर चकित झाले आहेत. अरे तुला आज नाव लौकिक मिळालं आहे, आधीच कीर्ती मिळालेली आहे. सगळे चकित झालेले जगातील सर्व राजे महाराजे. ते पौरुष तुझे अद्भुत, समजतंय म्हणून भरभर घ्यायलो. ते पौरुष तुझे अद्भुत ऐकोनिया हे समस्त, जहाले अति विरक्त जीवितेशी. ते तुझे अपूर्व शौर्य ऐकून हे सर्व समोर असलेले सैनिक आपले प्राण सोडण्यास अति उदार झाले आहेत. भाषा आहे बोलण्याची. आपण नाही म्हणत का मर्रायला आले सगळे. तसं हे प्राण सोडण्यास उदार होऊन आलेले आहेत. म्हणजे तू फक्त प्राण घ्यायचा. जैसा सिंहाची हका युगांत होय मदमुखा, तैसा कौरवाशे का धाक तुझा. ज्याप्रमाणे सिंहाच्या गर्जनेने उन्मत्त हत्तीला आपले मरण जवळ आले आहे असे वाटते, त्याप्रमाणे या कौरवासह सर्वांना तुझा धाक वाटतो. आज धाक आहे बरं का तुझा वाटतो. तू पळून गेला की जैसे पर्वत वज्राते ना तरी सर्प गरुडाते,
तैसे अर्जुना हे तू ते मानिली सदा. ज्याप्रमाणे पर्वत वज्राला किंवा सर्प गरुडाला मानतात, त्याप्रमाणे पार्था हे लोक तुला मानतात. तू गरुड आहेस, ते सर्प आहेत. तू वज्र आहे, ते पर्वत आहेत. ते आघाद पड जाईल मग हीनत्वंगा येईल. जरी मागुता निघसील न झुंजताची. जर तू यांच्याशी युद्ध न करिता परत फिरशील तर तुझे ते महत्त्व जाईल आणि मग तुला कमीपणा येईल. आणि हे पळता पळो नेदिती धरुणी अवकळा करीती. न गणित कुटी बोलती ऐकता तुझं. आणि तू पळून जाऊ लागशील तरी जाऊ देणार नाही, तुला धरून आणतील, फजिती करतील व तू ऐकत असताना अपार कुशब्द बोलतील. कशाला आला? जर युद्धाची ताकद नव्हती तर म्हणजे इतकं अपमान करतील, इतके अपशब्द बोलतील, घेराव करतील, तुला धरून आणतील, अपमान करतील. मग ते वेळी हिये फुटावे. त्यावेळेस तुला वाटेल मेलेलं बरं, इतकं बोलतील. मग ते वेळी हिये फुटावे. आता लाठेपणे कान झुंजावे. हे जिंतिली तरी भोगावे महितळ. मग त्यावेळी तुझे हृदय फाटावे. त्यापेक्षा आज शौर्याने युद्ध का करू नये? यांना जिंकलेस तर पृथ्वीचे राज्य भोगशील. भगवान किती प्रकाराने अर्जुनाला समजून सांगतायत. स्वधर्माचरण हे आहे असंही सांगतायत. स्वधर्माचा मी एक अर्थ फार डिटेल घेतलेला आहे. 37वा श्लोक, 2रा अध्याय. हतो वा प्राप्स्यसि स्वर्गं जित्वा वा भोक्ष्यसे महीं. तस्मादुत्तिष्ठ कौन्तेय युद्धाय कृतनिश्चया. शत्रूकडून मारला गेलास तर स्वर्गाला जाशील, किंवा शत्रूला जिंकलेस तर पृथ्वीला भोगशील. म्हणून एक कुंतीपुत्रा, मी शत्रूला मारीन किंवा मरेल या निश्चयाने युद्ध करावयास उठ. रणी मृत्यू येता स्वर्ग, जये मिळे पृथ्वी भोग. तरी उठ वीर धरा, करी निश्चय समरा. ना तरी रणी येथ झुंजता वेचले जीवित. तरी स्वर्ग सुखा न कळीत पावशील. अथवा रणात युद्ध करताना प्राण गेला तर अनायास स्वर्ग सुख भोगशील. सोपं आहे समजायला तुम्हाला. स्वर्ग बघायचा आहे. म्हणून या गोठी विचार न करी किरीटी. आता धनुष्य घेऊन उठी झुंजो वेगी. म्हणून अर्जुना, या गोष्टीचा विचार करीत बसू नकोस, तर आता हातात धनुष्य घेऊन उठ व वेगाने युद्धाला आरंभ कर. देखे स्वधर्म आचरता, दोष नाशे असता. तुझ भ्रांती हे कवण चित्ता पातकाची. म्हणून त्यावेळेस मी महावीर, ज्ञानेश्वर, अहिंसा, ज्ञानेश्वरांची, महावीरांची अशी अहिंसेवर ज्यावेळेस मी बोललो, त्यावेळेस म्हणलो जी तथाकथित अहिंसा धरलेली आहे, अनेक वेळेस हिंसा केली त्याला अहिंसा म्हणतात, आणि अनेक वेळेस अहिंसेलाही अहिंसा म्हणतात. हिंसा आवश्यक आहे त्यावेळेस ती अहिंसा होते, आणि ज्यावेळेस हिंसा आवश्यक आहे तुम्ही अहिंसा करीत बसले ती हिंसा झाली. फारच चांगलं आहे. ही ओवी सांगते महावीरांना तीच अहिंसा अभिप्रेत होती. मी म्हणालो त्या प्रवचनामध्ये, आता नाही ते डिटेल घेत, ज्यावेळेस अहिंसा येईल त्यावेळेस बोलेल. असं नाही, हे द्रष्टे असतात, सिद्ध पुरुष द्रष्टे असतात. स्वतः कारण बनत नाही, स्वतः कॉज नाही, काहीच नाही. हे द्रष्टे फक्त पाहणारे असतात. आपल्या हातून मेला म्हणून शोकही करत नाहीत. नो मर्डर, द्रष्टे येते. अरे त्याचं लिहिलेलं असेल त्याच्या भाग्यात,
तुमच्या स्पर्शाने मरावं? भगवंत, काही गोष्टी भगवंतांनी लिहिलेल्या असतात म्हणून द्रष्टे असतात. द्रष्टाभाव करते पण नाही. मी मारलं पण नाही, करते पण झालं की नाही हो? हिंसा करू नये हा देखील भाव एक प्रकारची हिंसाच आहे. मी अहिंसा केली हाही भाव हिंसा आहे. मी शब्द आलाच ना, द्रष्टाभाव. काय होईल? देखे स्वधर्म आचरता दोष नाशे असता. असा स्वधर्म आहे, तुला मारलेच पाहिजे. हे विधिलिखित आहे, हे धर्माचरण आहे, स्वधर्माचरण आहे अर्जुना. आणि म्हणून तुला दोष लागणार नाही, तुला पाप लागणार नाही. नाही केलं तर पाप लागेल, नाही केलं तर पाप लागेल. आणि भगवद्गीता म्हणून समजली नाही कोणाला, नाही समजली. देशाचं वाटोळं झालं, संस्कृतीचं वाटोळं झालं. हजारो वर्षात आम्ही पतन पावलोत, खाली आलोत. हिंसा आणि अहिंसा हे समजलंच नाही प्रकरण. केव्हा हिंसा होते आणि केव्हा अहिंसा होते. दोष लागणार नाही भगवंत म्हणतात. पहा, या स्वधर्माचे आचरण केले असता असलेली पापे नाहीशी होतात. अरे उलट पाप तुझी नाहीशी होतील रे, अनंत जन्माची केलेली. पहा, हिंसा केली आता ह्या वेळेस तर तुझी पाप नष्ट होतील. केवढा अवघड आहे. मात्र परफेक्ट असलं पाहिजे बरं का आपल्याजवळ गणित, नाहीतर मात्र चुका होतील. पहा, या स्वधर्माचे आचरण केले असता असलेली पापे नाहीशी होतात. असे असून याने पाप लागेल हा भ्रम तुझ्या चित्तात कसा आला? अरे आनंद जन्मीचे तुझे पाप नष्ट होतील रे. पाप लागण्याचं कुठून आलं तुझ्या मनात? पहा बरं का, याला स्वधर्म म्हणतात. म्हणजे समाधीत राहून तू ज्या दिवशी युद्ध करशील, अकर्मा होऊन युद्ध करशील, द्रष्टा भावाने युद्ध करशील, मी करतो किंवा करवतो हाही भाव तुझा संपून जाईल. प्राण मन बुद्धी स्थिर होईल, विकार रहित अवस्था. लक्षात घ्या, क्रोध रहित अवस्था, इच्छा रहित अवस्था. ह्याच्यातनं ज्यावेळेस युद्ध होईल ते स्वधर्म आहे. पाप संपेल. केव्हाही नाही अलाउड केलेलं आहे, केव्हाही नाही अलाउड केलेलं आहे. त्यावेळेस देखे स्वधर्म आचरता दोष नाशे असता. तुझ भ्रांती कवण चित्ता पातकाची. सांगे प्लवेची काय बुडीजे कामार्गी जाता आडळीजे. परी विपाय चालो नेणीजे तरी तेही घडे. सांग, नावेनेच कधी बुडेल का? विज्ञानी धर्मरूप नावेने जाणारा कधी बुडेल काय? ज्यावेळेस अर्जुन परवानगी मागेल युद्ध करेल, ज्यावेळेस अर्जुन समाधी अवस्थेमध्ये राहून युद्ध करेल, प्राणांचे सर्व प्रवास समाधीत राहून युद्ध करेल, भगवंताचं स्वरूप समोर ठेवून युद्ध करेल. हा विज्ञानी धर्म प्रगट केला, धारणेच्या धारा प्रचंड वाहू लागल्या, त्यावेळेस युद्ध करेल. त्यावेळेस तो बुडेल काय एवढं विचारलंय भगवंतानी. नाही बुडणार. किंवा सरळ वाटेने जाताना कोणी ठेचाळेल का? सरळ वाटेने जाताना कोणी ठेचाळेल का? नाही ठेचाळणार. पण कदाचित नीट चालता येत नसेल तर तेही ठेचाळून रक्तबंबाळ होईल. तुला मात्र चालता नाही आलं म्हणजे आपल्याला व्यवहार करता नाही आला, क्षणोक्षणाला कसा व्यवहार करावा, क्रियमान कर्म व्यवस्थित कसे करावेत, क्षणोक्षणाला नाही समजलं, ठेचा लागतील, रक्तबंबाळ व्हावं लागेल. आपल्यासाठी काय घ्यायचं तेही सांगत चाललो आहे.
अमृते तरीची मरिजे जरी विशेषी शेविजे तैसा स्वधर्मी दोष पाविजे हेतुकपणे. अमृताने मरण येत नाही, परंतु जर ते विषासच सेवन केले तर मरण येईल. त्याप्रमाणे फळाच्या हेतूने स्वधर्म आचरणास दोष लागतो. फळाचा हेतू ठेवून काम करू नका. पुन्हा फळ हेतू आलाय, फार कठीण आहे बरं. तारेवरची कसरत ज्ञानेश्वरीचा अभ्यास किंबहुना अध्यात्माचाच अभ्यास. आपणही हेतू ठेवून कुठलं काम केलं तर विषाचं अमृत प्राशन केलं. हेतू ठेवून तुम्ही परमार्थ केला हेतुकपणे, इच्छा ठेवून परमार्थ केला. देवा याच्याकरता मी साधना करतोय, माझं पोरग पोरगी 12वीला कमीत कमी मेरिटमध्ये यावी, हेतुक. अमृत प्राशन केलंय पण विषासह केलंय, काय होणार? काय काय सुंदर होवी, काय सुंदर होवी. परमेश्वरांची आराधना अमृत आहे, पण इच्छा करून तुम्ही इच्छेने केली तर विष प्लस अमृत मिक्स करून घेतलं, मरल का जिगेल हे डॉक्टर तरी काय सांगेल. बोडकं डॉक्टराकडे गेल, मी अमृत आणि विष मिसळून प्यालो, कोका कोला, सांगा मरेल का राहील? तो म्हणेल पाहू, पडा आधी. अमृते तरीची मरिजे जरी विशेष शेविजे तैसा स्वधर्मी दोष पाविजे हेतुकपणे. प्रत्येक कामाला जर तुम्ही हेतू ठेवला, फळाची आशा ठेवली, फळाची इच्छा ठेवली आणि परमार्थ केला, जे आपण जनरली 99.9 लोक हेच करतात. तर दोष लागेल. म्हणजे युद्ध जरी अर्जुना तू केलंस पण हेतू ठेवून केलंस, यांना मारायचंय, मला राज्य भोगायचंय, मला हे करायचंय, मी करताय, संपलं, विष घेतलं म्हणून समजा. हिंसा, थोडाही भाव चालणार नाही हो, थोडाही चालणार नाही. आता आपण व्यवहारात किती किती अनंत प्रकाराने कसे कसे वागतो, काय छक्के पंजे चालू असतात आपले. घंट्यात राग, घंट्यात लोभ, घंट्यात दयाळू, मयाळू, ममताळू, कनवाळू. सकाळी सत्वभाव, दुपारी रजोभाव, संध्याकाळी तमभाव, रात्री राक्षसी भाव. किती प्रकार झाले आपल्यामध्येच. म्हणूनिया पार्थ हेतू सांडूनी सर्वथा तुझ क्षात्रवती झुंजता पाप नाही. संसारामध्ये कर्म आचरण करायला पाप नाही, जसं अर्जुनाला युद्ध करायला सांगितलेलं आहे पाप नाही, पण हेतू ठेवून करू नकोस. जर हेतू ठेवला तर पाप लागला. आपल्यालाही निर्हेतुक तुम्ही केलं, दिया उसका भला न दिया उसका भला. तुम्ही एखादं चांगलं काम केलं, प्रभू मी याच्यासाठी साधना करतो की माझं हे चांगलं व्हावं, नाही केलं देवानी, ह्या जगात देवच नाही, आता नाही करणार साधना, संपलं. हेतू ठेवून तुम्ही जर काही करू लागले ते पाप लागलं, भलेही तुम्ही पुण्य केलं तरी. म्हणून या पार्थ हेतू सांडूनी सर्वथा. आपल्यालाही प्रत्येक काम कुठलाही हेतू ठेवू नका. साधना करायला बसले तुम्ही, काही लोक बसतात असे 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 डोळे जातात पहा,
उंच असं आठ्या, पटकन जायचं असतं वर, कधी समाधी लागती. पहा तुम्ही काय काहींच्या तोंडाकडे, म्हणजे एक्सेंट्रिक होतात, लवकर पळायचंय, आणि थोडा वेळ झाला की पुन्हा आरशासमोर जाऊन उभा राहतात, चेहरा नाही, ठीक आहे, पुन्हा बसले. तूप खाल्लं की रूप आलं पाहिजे, रूप आलं पाहिजे ही भावना चूक आहे. तूप खाल्लं पाहिजे इथपर्यंत ठीक आहे, हेतू नाही. म्हणून आपल्याला काय साधनेवर प्रेम नाही, आपलं देवावर प्रेम आहे. साध्यावर ते प्रेम आहे, हेतूवर ते प्रेम आहे, फळावर ते प्रेम आहे. लक्षात घ्या काय म्हटलं मी. कशावर प्रेम आहे आपलं? कर्म थिअरी समजून घ्या. फळावर प्रेम आहे. मुलाला डॉक्टर होऊ वाटतं, वकील होऊ वाटतं, इंजिनियर व्हावं वाटतं, त्याचं प्रेम त्या डिग्रीवर आहे. पण त्याचं प्रेम साधनेवर नाही, साधनावर नाही, अभ्यासावर नाही. उगच आम्ही बसलोत का? अरे हो बाबा, तू उगच नाही बसला, उगच बसलोत. आमचं प्रेम आहे डॉक्टर व्हावं, डिग्रीवर आहे. अभ्यासावर प्रेम असतं तर आमचा अभ्यास होत नाही, ग्रास्पिंग होत नाही असं विद्यार्थी कधीच म्हणाला नसता. हेतूवर प्रेम आहे, आणि तुम्ही जर फक्त हेतूवर प्रेम कराल तो कधी सक्सेस होणार नाही विद्यार्थी. 100% विद्यार्थी खाली पडतात. का? फळावर प्रेम आहे. व्यवहारातलेच उदाहरण देतो. मग काय पाहिजे? साध्यावर ते प्रेम नको, देवावर प्रेम आहे. देवावर एक भाग असा आहे, देवावर प्रेम करूच नका. देवावर प्रेम करू नका, साधनावर प्रेम करा, साधनेवर प्रेम करा. म्हणून सुफी संत फरीदचं उदाहरण मी दिलं होतं. फरीदला काही लोकांनी जाऊन विचारलं, अहो तुम्ही साधना करतायत, ध्यान करतायत, समाधी करतायत, एकदा ठरवून तर घ्या देव आहे की नाही. काय असेस केलंय तुम्ही? देव आहे? देव असला तर साधना करा, ठीक आहे, पण आहे की नाही हे कशाहून तुम्ही समजले? म्हणले नसेल. नसेल तर मग कशा करता तुम्ही खटपट करतायत? म्हणले नाही, म्हणले नसेल देव. आणि नसेल तर मग कशा करता? नाही म्हणे, माझं ते देवावर नाहीच आहे ना, माझं साधनेवर ते प्रेम आहे आणि मला ती करायचे. आणि समजा तो नसेल तर माझं साधनेवर प्रेम असल्यामुळे त्याला प्रगट व्हावं लागेल. लक्षात घ्या. नसेल समजा, पण माझं एवढं प्रेम आहे या साधनेवर ते की त्याला प्रगट व्हावं लागेल. म्हणून अभ्यासावर मी प्रेम करतोय, त्या डिग्रीवर नाही. नाही मिळणार मला. एकदा समजलं, मी डिग्रीसाठी खटपट करत नाही, माझ्या प्रभूची सेवा आहे. हा अभ्यास पोरांनी असं लक्षात घ्यायला पाहिजे, प्रभूंनी दिलेली साधना आहे. अभ्यास म्हणजे साधना, आणि या साधनेवर माझं प्रेम, या पुस्तकावर माझं प्रेम, या विषयावर माझं प्रेम. मिळेल की नाही मला माहिती नाही, काय मिळेल पुढे, काय माहीत. साधना करत असताना आपल्याला काही मिळेल की नाही मिळेल मला माहिती नाही, किती दिवसात मिळेल मला तेही माहिती नाही. मला फक्त बसायचं आहे, माझं फक्त प्रेम साधनेवर आहे, आणि मी फक्त बसून राहणार आहे. किती तास माहिती नाही, किती वेळ माहिती नाही, किती वर्ष माहिती नाही, काय मिळतं माहिती नाही, काय मिळालं माहिती नाही, फक्त मी बसतोय. आणि हेतू ठेवला की संपलं. म्हणून काही लोक हेतूवाले येतात. काय अनुभव आले? एखाद्या साधकाला विचारलं, काही नाही, दर्शन नाही झालं. काय झालं सांग. नाही काही नाही, त्याला दुसऱ्याला दर्शन झालं, मला नाही झालं.
आणि समजा झालं, एक गुब्बडच दिसलं, देव दिसायला पाहिजे होता. अरे करायचं काय? कशावर प्रेम आहे तुमचं? म्हणजे आपण फळ कसं खेचून आणायचं हेच पाहतो. फळावर प्रेम नको. फळावर जर प्रेम असेल तर साधनेवरचं प्रेम संपेल, आणि साधनेवरचं प्रेम संपलं तर वर्तमान काळ संपला. भविष्यकाळावर तुमचं प्रेम आहे. साध्यावर ते प्रेम म्हणजे भविष्यावर तुमचं प्रेम आहे. वर्तमान काळ तुम्ही संपला, साधनेवर प्रेम नाही म्हणजे. आणि ज्यांचा वर्तमान काळ गेला, सगळं गेलं. मग भूतकाळात फक्त राहा, कसं झालं, असं व्हायला नको होतं, किती वाऱ्या केल्या आळंदीच्या, पैसे किती घातले, 250-250 रुपये मागत होते, देत गेलो, काही फायदा झाला नाही. असे रडायची पाळी येते. म्हणून युद्ध हेतू ठेवून करू नका, कर्म हेतू ठेवून करू नका. खूप लोक जेव घातले, हेतू ठेवून करू नका, मला पुण्य लागेल का. केलं, माहीत नाही काय लागेल, त्यासाठी केलंच नाही. चांगली गोष्ट आहे, करून टाकली. कर्मावर ते प्रेम, साधनेवर ते प्रेम, अभ्यासावर ते प्रेम. लक्षात घ्या, आपलं साध्यावर ते प्रेम, फळावर ते प्रेम, हेतूवर ते प्रेम, म्हणून आपण अपयशी होतो. भगवान यश मिळू देत नाही, आणि जनरली 99.9 हेतूवर ते प्रेम करणारी लोक आहेत. फळच पाहिजे, आंब्याचा रस पाहिजे, पण कुलकर्णीबाईनं तो करावा. आम्ही आयत खाऊ, कष्ट नको. म्हणून या पार्था हेतू सांडूनी सर्वथा. पहा, युद्ध नाही, संसारामध्ये, प्रपंचामध्ये, परमार्थामध्ये वागत असताना क्रियमान कर्मावर ते प्रेम करा. भविष्याच्या याच्यावर ते नाही. फळाची आशा नको, हेतू नको. हेतू रहित मिळेल नाही मिळेल, हा विषय समजून घेतला म्हणजे खूप काही समजेल. येईल पुढे, मुद्दाम घेत नाही, सगळंच एकदम कशाला घेऊ. हेतू रहित एकदा समजली म्हणजे गोष्ट झाली. फळाची आशा नको, एवढा जरी तुमच्या लक्षात आला भाग, पुढे सरकू. म्हणजे आता आपल्याशी सगळं घ्यायचं बरं का, सगळी गाठ देवाची आपल्याशी. आता जे पोरं अभ्यासात जर डह ढ राहतील, डड्डा डिड्डी डुडू, तेवढंच त्यांना माहिती आहे. आणि काही पोरं ढड्ढा ढिड्ढी डुड्डू, संपलं. पुढच्या 12 खड्याच माहिती नाही. तुला पाप लागणार नाही अर्जुना, हेतू रहित कर्म कर, ते सक्सेस होतील. ज्ञानेश्वरी जीवनाची जगण्याची गुरुकिल्ली आहे. जीवन कसं जगावं, प्रत्येक कर्म कसं करावं, याची किमया दाखवणारी. सुखदुःखे समे कृत्व लाभो जया जयो ततो युद्धाय युजस्व नैवं पापमवाप्यसि. सुखदुःखे समे कृत्व लाभो जया जयो. सुख व दुःख यांना समसमान करून, लाभालाभ व जयाजय यांनाही सम करून कर्म थिअरी सुरू झालेली आहे. स्वधर्म थिअरी म्हणजेच कर्म थिअरी. स्वधर्माचं सगळं एक्सपान्शन चाललेलं आहे, सगळे बारीक बारीक. हे जर तुम्ही चुकलात की आपण संपलोत अध्यात्मातून आणि परमार्थातून आणि संसारातून. प्रत्येक गोष्ट भिनून घ्या. मी जाणून नाही म्हटलंय,
भिडली पाहिजे. आपल्या अंतरंगात, आपल्या मनात आणि क्रियेमध्ये ती दिसली पाहिजे. प्रत्येक कृतीतून, उक्तीतून दिसली पाहिजे. सुख व दुःख यांना समसमान करून, लाभालाभ व जयाजय यांनाही सम करून मग युद्ध करावयास तयार हो. याप्रमाणे होऊन युद्ध केल्यास पाप शिवणार नाही. सुख दुःखे लाभ हानी, हार जीत सम आणि मग सिद्ध होय युद्धा, तुझ पापण लागे कदा. कसं युद्ध करायचंय, म्हणजे आपल्यालाही संसार कसा करायचा, संसार देखील युद्ध आहे बरं का. रात्रंदिवस आम्हा युद्धाचा प्रसंग. का तुकाराम तलवार घेऊन गेले होते का? रात्रंदिवस आम्हा युद्धाचा प्रसंग. आपण प्रत्येक क्षणाला युद्ध करतोय, लक्षात घ्या. प्रत्येक क्षणाला युद्ध आहे. सुखी संतोषान यावे, दुःखी विषादान भजावे. इम्पॉर्टंट ओव्या आहेत, इम्पॉर्टंट ओव्या आहेत. प्रत्येक ओवी अप्रतिम आहे आणि अफलातून आहे. सुखी संतोषान यावे, काय गोड ओवी आहे. दुःखी विषादान भजावे आणि लाभा लाभण धरावे मना माझी. सुखी संतोषान यावे. सुखाचे वेळी संतोषाची उर्मी उडू नये. सुख मिळाले की थय 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 नाचतात. नवऱ्यानं 5,000ची साडी आणली की भर दुपारी उन्हात देखील निघते ती घालून. आपण किती सुखी आहे हे जगाला दाखवावं आणि त्यांना दुःखी करावं. तुमची केवढ्याची आणली? 1,000 रुपयाची. बर, सुखाचे वेळी संतोषाची उर्मी उठू नये. फार कठीण आहे. व्यवहारात वागत असताना भगवान जरी अर्जुनाला सांगतायत, पण तो आपल्यासाठी आहे हा सगळा भाग. सगळ्यांनी तलवारी घेऊन युद्ध करायचं नाही आहे. सुखाचे वेळी सुख उपभोगत असताना आनंदाच्या किंकाळ्या फोडू नका. ही ही, हा हा, हो हो, हे हाई, ह्या बाराखड्या वाचू नका. आनंदाच्या उर्मी उठू नये व दुःखाच्या वेळी खेदास थारा देऊ नये. सुखाच्या वेळी आनंदानं नाचू नका आणि दुःखाच्या वेळेस रडू नका आणि बोंब मारू नका, असा अर्थ आहे. आपण तर दुःखाच्याच वेळी बोंब मारतो. सुखाच्या वेळेस प्रारब्ध आमचं चांगलं आहे म्हणतात आणि दुःखाच्या वेळेस दोष सगळं देवावर घालतात. देवानं वाटोळं केलं. सुखाच्या वेळी संतोषाची उर्मी उठू नये, दुःखाच्या वेळी खेदास थारा देऊ नये. खेद करू नका. नका खेद करू कोणत्या गोष्टीचा. नका खेद करू कोणत्या गोष्टीचा, माता लक्ष्मीचा जाणत से. त्याला सगळं कळतंय. पती लक्ष्मीचा, बरोबर आहे, माता झालं. नका खेद करू कोणत्या गोष्टीचा, पती लक्ष्मीचा जाणत से. त्याला सगळं कळतंय. बरं, कशाला रडता? रडू नका, रडू नका. हे फार अवघड आहे. परमार्थ त्याच वेळेस जमतो ज्यावेळेस दुःखामध्ये तुमचं रडणं थांबेल. लक्षात घ्या, अवघड गोष्ट आहे. म्हणून परमार्थ सगळ्यात अवघड कुठे आहे? इथे आहे. सुखामध्ये आपण दाबून धरू फार झालतो. जरी पोटातून नाचू लागलो तरी दाबून धरू दे एखाद्या वेळेस, पण दुःखामध्ये बिलकुल नाही.
आणि दुःखामध्ये ज्याला रडू कोसळत नसेल, दुःखामध्ये जो दुःखी होत नसेल, त्याला परमार्थ आणि प्रपंच दोन्ही जुळला. म्हणून हटकून प्रभू दुःखामध्ये ठेवतो. देवभक्ता लागी करुणेदी संसार, अंगे सारावार करुणी ठेवी. देवभक्ता लागी करुणेदी संसार, अंगे सारावार करुणी ठेवी. फार तुम्हाला सुखामध्ये आनंदाच्या उकळ्या जर फुटत असतील आणि त्यामुळे ज्ञानेश्वरी साधना सगळं तुम्हाला जर बंद झालं असेल, तर तुम्हाला दुःखाचे पहाड तुमच्या अंगावर टाकल्याशिवाय राहत नाही. आम्हाला वेळ नाही म्हणणारे लोक दुःखाच्या पहाडांना सामोरं जावं लागणार. ज्या संसार सुखाच्या कल्पनेमध्ये रममान होऊन परमार्थाला लाथाडलं, त्या ठिकाणी आपल्या नशिबाच्या वाट्याला दुःखच प्रभू देत राहणार. दुःखामध्ये कशी राहता ही खरी परीक्षा आहे. प्रभू परीक्षा दुःखामध्ये घेतो. सुखामध्ये तर आपण अनफिटच आहेत. सुखामध्ये तर कधीच येणार नाही तिकडे. दुःखाच्या परीक्षेत कसे होतं, किती रडतो हा बाप्या, किती मागतो. सुदामा 18 पगड दारिद्र्य, 5-5 दिवस 4-4 दिवस अन्न मिळत नसे, पोरही उपाशी, स्वतःही उपाशी. कधी भगवंताला दोन्ही पती पत्नीनं केव्हाही दोष दिला नाही, कधी खंड पडू दिला नाही. प्रभुचिंतनामध्ये समाधी ध्यानामध्ये केव्हाही खंड नाही आणि केव्हाही शिकायत नाही. नो शिकवा नो शिकायत, केव्हाही नाही. दुःखामध्ये तर आम्ही शिकायतच करू प्रभूला. ते पहा ना, साधना करीत नाहीत, काही नाही, दारू पितात, मांसभक्षण करतात, आणि त्यांचं पहा ना किती उत्थान चाललंय. जा अजून ज्ञानेश्वरीला तुमचं वाटोळं कसं होतं ते पहा. सुदामदेव केव्हाही शिकायत नाही, मागणं नाही. आणि शेवटी पत्नी म्हणते, अहो द्वारकाधीश तुमचे लहानपणीचे क्लासमेट ना, मित्र ना, तुम्ही गुरुगृही बरोबर राहिलेले, अहो जा ना त्यांच्याकडे. मी मागणार नाही, मला मागू नका हो, पण दर्शनाला तर जा. अनेकदा पत्नी म्हणाली थोडं मागा. नाही म्हणाली, मी नाही मागणार. त्याला समजत नाही का, मी मागणार नाही. त्याला ज्या स्थितीत त्याने ठेवायचं आहे त्या स्थितीत तो ठेवी. मला सुखही मागायचं नाही आणि दुःख देऊ नको हे म्हणायचं नाही. इथे तुकाराम म्हणतात काय, ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असो द्यावे समाधान. ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असो द्यावे समाधान. दुःखातही समाधान, सुखात समाधान नाही वापरलाय, दुःखात देखील समाधान राहिलं पाहिजे. भगवान ह्याच ठिकाणी साधकांच्या परीक्षा घेतात, भक्तांच्या परीक्षा घेतात. आणि जे भक्त इथे परिपूर्ण उतरतात, सोपी गोष्ट नाही, सोपी गोष्ट नाही. प्रचंड सायास प्रयत्न करावे लागतील, क्षणोक्षणी विचार दृढ करावा लागेल. थोडी हेलकावे भावनेचे बसलेत आपण संपलो, त्या चुका झाल्या, ते पाप लागलं आणि ते भोगावं लागणार. खेद करू नका. सुदाम्याने कधी मागितलं नाही आणि प्रभूला वाटत होतं एकदा मागावं,
बस सुदामदेवानी मागावं म्हणजे मी देतो. नाही दिलं, नाही मागितलं, ह्यानी दिलं नाही. पुढची कथा नाही सांगत आता, केव्हा तरी सांगेल. दुःखाचे वेळी खेदास थारा देऊ नका, हे ज्या दिवशी साधकांना भक्तांना कळेल त्या दिवशी फार चांगला आहे. काय तो अभंग? काय? देवभक्ता लागी करुणे दी संसार, अंगे सारा वार करुणी ठेवी. मुलीत जीव अडकला का ती मुलगीच फॉरेनला पाठवून दी. पोरात अडकला का अमेरिका. कशात अडकला जीव? कुत्र्यात एका दिवशी कुत्रच मारून टाकील. ज्याच्या ज्याच्या जीव अडकतो ती प्रभू वस्तू ठेवीत नाही. कारण हा बाळ, आता समजा जसं आपण करतो, मुलगा शाळेत जात नाही का, त्याला कारशी खिळू वाटतं, एके दिवशी आपण तोडून टाकतो, नाही लपून ठेवतो. क्रिकेटची बॅट, त्याच्यामुळे शाळेत जात नाही. क्रिकेटची बॅट आपण लपून ठेवतो किंवा फेकून देतो. तसंच भगवान अंगे सारा वार करुणी ठेवी. ज्या ज्या वस्तूमध्ये तुम्ही प्रेम कराल, अटॅच व्हाल, त्या त्या वस्तू तुमच्यापासनं संपतील. बाप्पासाहेब, भगवती ताई ज्या साधक होत्या आणि ज्या गेल्या एलिफंटा रोगामुळे, सगळ्यांनी सोडलं होतं. एलिफंटा रोग झाला, बाप्पासाहेबाकडे होती. त्यावेळी बाप्पासाहेबांनी एक उदाहरण सांगितलं. मी होतो, राठोड होता बसलेला. एक कावळा आहे म्हणायचे. ते म्हणे, बाप्पासाहेब मला कोणी कसं नाही हो, सगळ्यांनी कसं तोडून दिलं. असा एक विषय तिनं सांगितला आणि आम्ही ऐकत होतो. बाप्पासाहेबांनी एक उदाहरण सांगितलं, ते तुम्हाला सांगून जातो. पाण्यावरती एक जहाज आहे म्हणे, समुद्रावर. समुद्राच्या मध्यभागी जहाज आलेलं आहे, त्याच्यावर एक शीड आहे, खांब असतो ना शीड. तिथे एक कावळा आलेला आहे, बसलेला आहे. तो कावळा सर्व ठिकाणी फिरतो. कुठेच त्याला किनारा सापडत नाही म्हणून पुन्हा शिडावर येतो, पुन्हा सगळीकडे फिरतो. काही सापडत नाही म्हणून पुन्हा शिडावर येतो. अर्थ काय? आम्हाला विचारला. म्हटलं त्याला जिथे जायचं त्याच्या आशा आकांक्षा तिथं फलित होत नाही, पुन्हा इथे येतो म्हणजे काय? हे परमार्थाचं सीड आहे म्हणले. याच्यावर तुम्ही कावळे बसलेले आहेत. सगळीकडे संसारात फिरतात, कुठं काही मिळतंय का, कुठं काही तोंड मारता येतं का, नाही दिसत काही, पुन्हा त्या शिडावर यायचं. ठीक आहे, आपलं परमार्थाच बरा. आळंदीचं शिबिर असेल, फार कोणी प्रेम करायला लागलं, सुनबाई फार गोड बोलायला लागले, सासूबाई तुमच्याशिवाय करमत नाही बरं, 3 दिवस गेल्यानंतर आमचं कसं भावो. अडकले. असं नाही अडकायचं म्हटलंय. लाथा मारल्या नाही, आम्ही आळंदीलाच जातो. आता कोणी विचारित नाही, आळंदीला आपलं तिकीट आधी. कारण कुठंच थांग पता लागत नाही. अडकले की आपण गेलो, मायावी जगामध्ये अडकलो की गेलो. मग प्रभू ज्याला येऊ द्यायचं नाही या शिडावर, त्याला मात्र अडकून टाकतो खेळलं देऊन. ये पोरीमध्ये अटॅच राय, पोरामध्ये राय, कुत्र्यामध्ये राय, मांजरामध्ये राय. काही लोक मांजराचं, आमच्या मांजराचं कसं होईल, ते शेजारनी दूध उघडं कधी ठेवीत नाही, आणि माझ्या मांजराला तर दूध उघडं पाहिजे. ती झाकण वर करून कधी खात नाही, म्हणून आम्ही आळंदीला येत नाहीत. मराठीतच. आणि ज्याला इकडे आणायचं त्याचं मांजरच मारून टाकणार, त्याचं कुत्रं मारणार, त्याची पोरगी लाथ मारणार, त्याची सून फटकन बोलणार, त्याचं दुखणं काहीतरी देणार. अंगे सारा वार करुणी ठेवी. चांगलं का वाईट? बाप्पासाहेब म्हणले चांगलं आहे.
जसं आपण खेळणे एक एक बाजूला सारतो, त्याला अभ्यास कर, टी व्ही बंद, कनेक्शन बंद, सास भी कभी बहू थी बंद, घर घर की कहाणी बंद, तसं प्रभू सगळं बंद करून टाकतो दरवाजे. दुःखामध्ये संतोषामध्ये माजू नका, दुःखामध्ये लाजू नका, अश्रू ढाळू नका, वाईट मानू नका. कुठल्याही प्रसंगाला बस शांततेनं तोंड द्या. हे धैर्य उत्पन्न झालं पाहिजे. धैर्य, धृती हा शब्द आहे जे ज्ञानेश्वरीमध्ये खूप आलंय. मला वाटतं 16व्या अध्यायामध्ये काय धृतीवर आलंय, भरपूर आलेलं आहे. धृती, धैर्य प्राप्त झालं पाहिजे. एका क्षणामध्ये कुठलंही सोडायला तयार, आणि एका क्षणामध्ये आम्ही आनंद घ्यायला तयार. एक क्षण लागू नये. नाही हो, आज टी व्ही आलाय आणि तुम्ही आम्हाला 15 दिवसाचं शिबिर म्हणतात, किती किती सिरियल जातील. एका क्षणात बंद करता आलं पाहिजे. उपभोग एका क्षणात थांबवता आला पाहिजे. सुखी संतोषान यावे, दुःखी विषादान भजावे, आणि लाभालाभन धरावे मना माझी. लाभ हानी म्हणजे हेतू, फळ हेतू मनात धरूच नका. मी लाभासाठी व्यवहार करतोय नाही, मी करतोय प्रभूला योग्य वाटेल फळ देईल, नाही योग्य वाटेल देणार नाही. कर्म मला फक्त करायचंय, फळ प्रभू देईल न देईल. नाही दिलं प्रभूची इच्छा नाही, दुःख नाही म्हणायचं. दिलं हरकत नाही. एकदा शीतल चोपडे मुलगी आपली साधक नागपूरची मुंबईला आली आणि मुंबईची साधक झाली, आळंदीला आली. डॉक्टर भोकरेंमुळे डॉक्टर झालेली आहे. परवा मुंबईला गेलो त्यावेळेस भेट झाली. ती म्हणाली मला एक आशीर्वाद द्या आळंदीला. म्हणलं मला कशा करता? नाही म्हणले मला डिफेन्समध्ये इंटरव्ह्यू आहे आणि ही नोकरी मिळावी अशी माझी इच्छा आहे. म्हणलं प्रभूच्या मनात नसेल तर त्याच्या ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये लुडबुड नाही का होणार? एखादा गावरान छाप महाराज देऊन टाकतो, तथास्तु. लुडबुड नाही का होणार? म्हणले कसं काय अर्थ आहे? म्हणलं समजा प्रभूच्या मनात नसेल, प्रभूच्या मनात असेल ते व्हावं, प्रभूच्या मनात नसेल ते होऊ नये. प्रभू फार ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये लुडबुड कोणाची सहन करत नाही. तो महाराज असो की महाराज असो की महाराजा असो, नाही सहन करत. उदाहरणार्थ म्हणलं नागपूरची मुलगी मुंबईला आली, मुंबईहून आळंदीला माझ्यापर्यंत आली, ही प्रभू इच्छा आहे. तुलाही कळलं नसेल हे कसं झालं. उद्या त्याची इच्छा दिल्लीला न ठेवून तुला नागपूरला कार्य करण्याची जर असेल तर तू अट्टहास का करते? मी दिल्लीलाच राहिली पाहिजे. त्याच्या इच्छेवर जा ना. म्हणजे मग मी काय करू? मला फक्त इंटरव्ह्यू दे. नाही लागली तर समजायची प्रभू इच्छा अजून दुसऱ्या लाईनमध्ये दिसती. कदाचित ही लाईन माझ्यासाठी नसेल. कोणती लाईन आहे? मी आपलं वाहत जायचंय, पाहत राहायचंय. वाहणे आणि पाहणे, नो संकल्प. मिळालीच पाहिजे, नो अट्टहास. त्याची इच्छा असेल देईल, नसेल इच्छा नाही देणार. ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असो द्यावे समाधान. लाभा लाभो जया जयो, जय देईल किंवा पराजय देईल माहिती नाही.
त्याचा काही हेतू असेल तसा तो ठेवील. आपला हेतू ठेवू नका, परमात्म्याचा हेतू काय तो पहा. लक्षात घ्या, प्रत्येक कर्मामध्ये आपला हेतू ठेवू नका. परमात्म्याचा जो हेतू असेल त्याच्याकडे पहा आणि वागा. पाहत राहा, द्रष्टाभाव. त्याचा काय हेतू आहे माहिती नाही आणि तसं वागायचं. सक्सेस झालो म्हणून समजा. आपण कर्म थिअरी इतकी डिटेल सांगत चाललेलो आहे, आता पुन्हा कन्फ्युजन केव्हाही राहता कामा नये. आणि जर राहिलं तर क्रियमान कर्मामध्ये अनंत चुका ज्या होत असतील त्याला आपल्याला तोंड द्यायला राहिलं पाहिजे. केव्हाही रडणं नको. रडणारा भक्त परमेश्वराला पटत नाही. घरच्या लोकांना पटतो का? एक बाई सारखी रडत असती पहा त्या सिरियलमध्ये. नाही, ती मोटूची कहाणी कोणती आहे? सारखी रडते. रडणारे पसंत येत नाही. आता तुमच्या घरी एक पोरग सारखं रडतं, ई आईला पाहिलं की पटेल. रडकं पोरगं पटत नाही, रडकी बाई पटत नाही, आणि परमेश्वराला रडका भक्त पटेल. केव्हाही रडतो. कशासाठी रडतो? नाही पटणार. खेदास लाभ हानी यांचे स्फुरणही मनबुद्धीत उत्पन्न होऊ नये. स्फुरण देखील नको. मी लाभासाठी करतोय, जयासाठी करतोय, अपजयासाठी करतोय. मी पाहतोय आणि तसा वागतोय. प्रभू काय देईल ते पाहतोय आणि तसा वागतोय. कर्म करणं एवढंच मला माहिती आहे. इच्छा असेल तो ठेवील, देईल, न देईल. मला न दुःख आहे न सुख आहे. लाभा लाभो, जया जय, असे अर्थ आहे. एथ विजयपण होईल की सर्वता देह जाईल. हे आधीची काही पुढील चिंता वेना. या रणात जय मिळेल किंवा देहास मरण येईल या पुढील गोष्टी आधी चिंतू नयेत. नो भविष्याचा वेध, फक्त वर्तमान काळ. भूतकाळात राहू नका. आपण नेहमी म्हणतो भविष्यकाळाच्या चिंता करू नका आणि भूतकाळाचं दुःख करू नका. दुःख कशाचं होतं? भूतकाळाचं. कसं झालं? खूप अभ्यास केला, खूप साधना केली, खूप पैसे दिले योगधामला, असं कसं झालं? हे भूतकाळाचं नाही दुःख. आणि भविष्यकाळाचा वेदही नाही. पोरगं मोठं होईल, मला पाळण्यात घालील, मग झोक्का देईल. भविष्यकाळाचे नाही. भविष्यकाळाची चिंता नको, भूतकाळाचं दुःख नको. वर्तमान काळ फक्त, बस त्याच्यावर प्रेम करा. की मरण येईल मला, की जय मिळेल, ह्या पुढील गोष्टी आधी चिंतू नयेत. मी नापास होईल का पास होईल, मी नापास होईल का पास होईल. बरं, मी एस टी स्टँडवर जातो, तुम्ही म्हणता पण एस टी नाही मिळाली तर कशाला चिंतू तू. बरं, समजा बसलो, जागा नाही मिळाली तर, आणि समजा मिळाली आणि कोणी उठविलं तर, आणि रस्त्यात मी एस टी फेल झाली तर, बरं नाहीच उलटली तर. आजकाल भलते उलटायलेत म्हणे. कशाला चिंता करता, काय व्हायचं होईल. स्वधर्मे राहटता जे पावे ते निवांता. एक एक ओवी अतिशय महत्त्वाच्या आहेत. एवढी कर्म थिअरी सूक्ष्म रूपाने कोणी मांडलेली नाही आहे. स्वधर्मे राहटता जे पावे ते निवांता. साहोणी नाही आपण या उचिता. स्वधर्मे राहटता जे पावे ते निवांता. साहोणी जावे. आपल्याला योग्य असे धर्माचे आचरण करीत असताना जे बरे वाईट घडेल ते बिनबोभाट सहन करा.
बिनबोभाट बोंब मारू नका. उचित याप्रमाणे धर्माचरण करत असताना ईश्वराला काहीही न मागता आहे, फळ हेतू न ठेवता आणि सुख दुःख न मानता, काही जरी मिळालं तरी न मानता फक्त आचरण कराल, फक्त साधना कराल, साधनेवर प्रेम करता, फळ उलट मिळो की सुलट मिळो, नाही मिळो की काय मिळेल ते मिळो, की दुःख मिळो की सुख मिळो, लाभ हो की जय हो की पराजय हो, याला स्वधर्माचरण म्हटलेलं आहे. विषाद करू नका, खेद करू नका. असं धर्माचरण करत असताना आणि अविरत साधनेमध्ये भक्तीमध्ये तुम्ही डुबून गेलेले आहात. जे काही बरे वाईट घडेल तुमच्या जीवनात ते बिनबोभाट सहन करा, याला स्वधर्म म्हटलंय. बिनबोभाट, नाही तर सगळ्याला बोलून पहा पहा कर्मयोगाची साधना तुम्हाला माहिती नाही मी किती केली, तरी माझं टंगडं गेलं. बिनबोभाट सहन करा. काय वाक्य आहे, याला स्वधर्माचरण म्हटलंय. आपण तर हेवी कंप्लेंट करतो, हेवी कंप्लेंट. आपण या उचिता एक एक वाक्य लिहून ठेवा, एक एक वाक्य, स्वधर्माचरणाचे एक एक पॉइंट्स लिहून घ्या. फळ हेतू रहित अवस्था काय असते, दुःख सुख समान भोगलं पाहिजे, दुःखातही सुख सुखातही आनंद, दुःखातही आनंद. नंबर 3, विजय होईल की पराजय होईल हे चिंतू नका, म्हणजे वर्तमान काळात राहा, भूत आणि भविष्यात नाही. काय मिळेल याचं काही अधिक करू नका. नंबर 4, 5, जे काही मिळेल चालत असताना, पंढरीला चाललेलो आहेत पायी पायी, रखडतं ऊन आहे, पायाला फोडं आलेले आहेत, दिंडीमध्ये आपण चाललेलो आहोत, अनवाणी आहोत, फोडं आलेले आहेत. प्रभू फोडं कसे आले, तुझ्यासाठी चाललो होतो, फोडं यायला नको होते. नो बोंब मारू नका, जे आहे ते भोगा. सहन करा, सहन करा, बिनबोभाट सहन करा. आणि कोणाला सांगूही नका मी दुःख भोगायलो, माहिती आहे तुला मी किती भोगायलो. उगाच नाही, साधनेला यायचं म्हणजे किती सहन करावं लागतं. ऐसिया मने होवावे तरी दोष न घडे स्वभावे, म्हणून आता झुंजावे निभ्रांत तुवा. ऐसे या मने होवावे, अशा रीतीनं प्रापंचिकाचं मन तयार झालं पाहिजे. प्रपंचात आणि परमार्थात वावरत असताना अर्जुना हे लक्षात घे. ऐसे या मने होवावे, अशा मनाने राहा. अरे भगवान गोपाल कृष्ण 11 वर्ष 3 महिने गोकुळामध्ये राहिले. 24 तास आनंदाचा उत्सव होता. 24 तास अखंड आनंद. आनंदाच्या समुद्रामध्ये गोपबाल गोपिका नंद यशोदा बलराम, गाई वासरं पशु पक्षी वेली फुलं झाडं न्हावून निघालेली होती. अखंड आनंद. आणि ज्यावेळेस मथुरेला भगवान जायला लागले, दुःखाचा डोंगर कोसळला. तो शेवटपर्यंत होता, शेवटपर्यंत होता.
म्हणजे आनंदच फक्त, दुःख कोण पचवील, असं मन तयार करा. भगवान म्हणतात व्यवहारामध्ये असं मन तयार करा. लाभ हो, हानी हो, दुःख हो, व्यापार चालो न चालो, मी प्रभू तुला सोडणार नाही, मी तुला सोडणार नाही, असं मन तयार झालं पाहिजे.